नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण एका भरती संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत. भरती निघालेली आहे बँक ऑफ बडोदा. तर बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो. त्यासाठी एकूण पदसंख्या आहे 512. पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी. नोकरीचं ठिकाण असणार आहे मुंबई. अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि त्यासाठी अंतिम तारीख आहे 29 एप्रिल 2021. त्या संदर्भातली सविस्तर PDF जाणून घेऊया. तर पहा मित्रांनो, रिक्रुटमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिस डिपार्टमेंट इन बँक ऑफ बडोदा. तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही भरती होणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचं स्टार्ट होत आहे 9/4/2021 आणि लास्ट डेट आहे अप्लाय करण्यासाठी 29/4/2021. त्यानंतर पोस्ट पाहून घेऊया. पहिली पोस्ट आहे सिनियर रिलेशनशिप मॅनेजर. त्यासाठी एज लागणार आहे मिनिमम 24 इयर्स आणि मॅक्झिमम आहे 35 इयर्स. एज्युकेशन आहे अ डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर कोणत्याही शाखेतली पदवी तुम्हाला इथे चालणार आहे. आणि डिझायवर क्वालिफिकेशन आणि सर्टिफिकेशन पहा 2 इयर्स ऑफ फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और डिप्लोमा इन मॅनेजमेंट, रेग्युलेटरी सर्टिफिकेट इन NISM आणि RDA. तर 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे किंवा डिप्लोमा इन मॅनेजमेंट झालेला पाहिजे आणि सर्टिफिकेशन लागेल, फॉर एक्झाम्पल NISM आणि IRDA. त्यानंतर वर्क ऑन एक्सपिरियन्स पहा. Minimum 3 years of experience as a relationship manager in wealth management with a public bank, private bank, foreign bank, broking firms, security firms, assets management and companies. आणि proficiency or knowledge in local language area market clients is desirable. तर तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी पाहिजे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. सेकंड पोस्ट आहे वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर. त्यासाठी एज पहा मिनिमम 23 इयर्स आणि मॅक्झिमम 35 इयर्स. त्यासाठी देखील कोणत्याही शाखेतली पदवी लागेल. त्यानंतर 2 वर्षाचा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री और डिप्लोमा इन मॅनेजमेंट आणि सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर 2 वर्षाचा इकडे एक्सपिरियन्स लागेल आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इन सेल्स इन सर्व्हिस ऑफ हाय व्हॅल्यू फायनान्शियल प्रॉडक्ट थ्रू डिजिटल मीडियम, हा एक्सपिरियन्स लागेल. त्यानंतर तिसरं आहे टेरोटरी हेड. त्यासाठी एज आहे मिनिमम 27 इयर्स आणि मॅक्झिमम 40 इयर्स. त्यासाठी डिग्री इन एनी डिसिप्लिन, त्यासाठी देखील ग्रॅज्युएशन लागेल. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री लागेल 2 वर्षाची. सर्टिफिकेशन लागेल. इकडे 6 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल इन अ वेल्थ मॅनेजमेंट आउट ऑफ विच मिनिमम 2 इयर्स ॲज अ टीम लीड. आणि प्रोफिशियन्सी लागेल लँग्वेजमधली. सेकंड पोझिशन आहे ग्राउंड हेड. त्यासाठी एज आहे मिनिमम 31 इयर्स अँड मॅक्झिमम 45 इयर्स. त्यासाठी देखील डिग्री झालेली पाहिजे, डिग्री इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही शाखेतली पदवी पाहिजे. त्यानंतर इकडे वर्क एक्सपिरियन्स पहा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. वेल्थ मॅनेजमेंट, रिटेल बँकिंग, इन्व्हेस्टमेंट इन द बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्री. Should have managed a large team of relationship manager and team leads at relationship level at least for 5 years. त्यानंतर फिफ्थ आहे प्रोडक्ट हेड इन्व्हेस्टमेंट अँड रिसर्च. एक वॅकन्सी आहे त्यासाठी मिनिमम 28 इयर्स अँड मॅक्झिमम 45 इयर्स. कोणत्याही शाखेतली पदवी पाहिजे आणि 7 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर हेड ऑपरेशन अँड टेक्नॉलॉजी. त्यासाठी मिनिमम 31 इयर्स अँड 45 इयर्स एज क्रायटेरिया आहे. कोणत्याही शाखेतली पदवी चालणार आहे. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. पुढे आहे डिजिटल सेल्स मॅनेजर. एज क्रायटेरिया आहे 26 इयर्स अँड मॅक्झिमम 40 इयर्स. त्यानंतर कोणत्याही शाखेतली पदवी आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. IT फंक्शनलिस्टसाठी मिनिमम 26 इयर्स अँड मॅक्झिमम 35 इयर्स. कोणत्याही शाखेतली पदवी आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. त्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत. टेंटेटिव्ह प्लेसिंग, पोस्ट कुठे तुमचं प्लेसिंग होईल ते दिलेलं आहे. त्यानंतर शेड्यूल कास्टसाठी 5 वर्षाचा एज रिलॅक्सेशन आहे. अदर बॅकवर्ड क्लासेससाठी 3 इयर्स एज रिलॅक्सेशन आहे. PWD साठी OBC साठी 13, SC साठी 15 आणि जनरल EWS साठी 10 वर्षाचा असणार आहे. एक्स सर्व्हिसमॅन साठी 5 वर्षाचा आहे. आणि पर्सनल्स ऑर्डिनरी डोमिसाइल्ड इन द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर ड्युरिंग पिरियड, त्यासाठी 5 वर्षाचा एज रिलॅक्सेशन आहे. सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे.
हाऊ टू अप्लाय, पेमेंट मेथड दिलेली आहे आणि काही जनरल इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिली आहेत. याची सविस्तर लिंक PDF मध्ये टाकून देते, तिथून जाऊन तुम्ही चेक करून घ्या. आणि याच्या संदर्भात अजून एक PDF आहे, ती दुसरी PDF आपण पाहून घेऊया. तर दुसरी PDF पहा, रिक्रुटमेंट ऑफ चीफ इकॉनॉमिस्ट अँड पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर ऑन अ फिक्स्ड टर्म एंगेजमेंट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तर ती जी पोस्ट आहे चीफ इकॉनॉमिस्टसाठी आहे, एक व्हॅकन्सी आहे त्यासाठी आणि त्याची ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट आहे 9/4 आणि लास्ट डेट आहे 29/4. तर पहा पोझिशन दिली आहे चीफ इकॉनॉमिक्स, एक व्हॅकन्सी आहे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याच्यानंतर एज क्रायटेरिया पहा, मिनिमम एज 35 इयर्स लागणार आहे आणि मॅक्झिमम 55 लागणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मास्टर डिग्री इन इकॉनॉमिक्स विथ स्पेशलायझेशन इन मॉनिटरी इकॉनॉमिक्स और इकॉनॉमेट्रिक्स फ्रॉम अ रेकग्नाइज्ड इंडियन और फॉरेन युनिव्हर्सिटी. डॉक्टरेट डिग्री इन इकॉनॉमिक्स बँकिंग फायनान्स फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विल बी प्रेफरेबल. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. पुढे वर्क एक्सपिरियन्स पहा, मिनिमम 10 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स ॲज अ इकॉनॉमिस्ट इन अ कमर्शियल बैंक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन और अदर रेप्युटेड कोऑपरेटेड रेटिंग एजेंसीज ऑर्गनायझेशन और टीचिंग एक्सपिरियन्स in economic in a college, university publication in leading financial journals or books will be added advantage. Nature of engagement पहा, contract engagement for a 3 years, contract basis वर engagement आहे 3 वर्षासाठी. ऍप्लिकेशन फीस पहा 600 रुपये आहे EWS आणि OBC कॅन्डिडेट साठी आणि 100 रुपये PWD वुमन SC/ST साठी आहे. सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे, पेमेंट मेथड दिलेली आहे, काही जनरल इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत. याची सविस्तर लिंक दोन्ही PDF ची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, तिथे जाऊन तुम्ही ती PDF सविस्तर पाहून घ्या आणि अर्ज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करा. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.